हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल आर्ट अँड स्पेसमध्ये. बरं, आज आपण पुन्हा एक साईड घेऊन आलो आहे. ही साईड आपली आहे 2 BHKची हिंजवडीमध्ये आणि बिल्डिंगचं नाव आहे मेगापोलिस सेरेनिटी. आता तुम्ही मायामागं बघू शकता, आपण इथं सेफ्टी गेट केलेला आहे. वरच्या बाजूला आपण इथे जाळी दिलेली आहे. तर ही जी जाळी आहे अगेन आपली ही WPCमध्ये बनवलेली आहे. ही आपण 15 mm मध्ये जाळी बनवली आणि त्याच्या मागं आपण हे ॲक्रेलिक 2 mm लावलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ती लाईट आपली पास होती. आता मागे तुम्ही इथं बघाल तर आपण इथे ही जी थीम आहे ही पूर्ण आपण मार्बलमध्ये थीम घेतलेली आहे आणि हे पूर्ण स्टोन ह्याला पूर्ण टेक्स्चर आहे. तर इथं हात फिरवलं तर पूर्ण तुम्हाला असं थोडंसं असं रफ टाईप असं जाणवेल. हे पूर्ण स्टोनसारखं रिअलिस्टिक ह्याच्यामध्ये आपल्याला इफेक्ट मिळतो. आणि ह्याला तुम्ही कडेनं बघितलं तर ह्याला छोटे छोटे इथं ह्याला स्पार्कल्स आहे. नॉर्मली तुम्ही जर डोर्स बघितले असेल तर हे सगळे डोर जे आहेत सेफ्टी गेट स्पेशली हे सगळे वुडन कलरमध्ये दिसतील तुम्हाला. 90-95% वुडन कलरमध्ये. तर इथे आपण काहीतरी थोडंसं आपल्याला वेगळं करायचं होतं, त्यामुळे आपण इथे पूर्ण ह्याला ग्रेनाइट इफेक्ट घेतलेला आहे. तुम्ही आता इथे बघाल तर हे जे हँडल आहे हे हँडल आपण युरोपा कंपनीचं यूज केलेलं आहे. त्यानंतर अगेन इथे हेवी युरोपाचे आपण लॉक यूज केलेले आहे. त्यानंतर ही जी जाळी आहे ही आपण क्लायंटला आधी आपण काही सॅम्पल्स पाठवलेत, त्यांना जी डिझाईन आवडली त्या अकॉर्डिंगली आपण हे लेझर कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर अगेन हा जो डोर आहे हा पूर्ण 32 mm डोर आहे. 100% हा पाईनवूड डोर आहे. हिंजेस कसं असतं की SS मध्ये हिंजेस आपण जर यूज केले तर ह्याला मेंटेनन्स येत नाही आणि त्याच्यामध्ये जो पावसाच्या सीझनमध्ये जो आवाज येतो हिंजेसमध्ये तो नॉर्मली MS जर तुम्ही हिंजेस यूज केले तर त्याच्यामध्ये ते आवाज येतो, कारण का तिथे कुठं ना कुठं तो रश पकडतो. तर स्टेनलेस स्टीलमध्ये त्याच्यामध्ये 3 व्हेरियंट, एक आहे 202, एक खालचं स्टार्टिंगचे जे रेंज आहे मटेरियलचं हे प्युरिटी असते 202 आहे. त्यानंतर 304 आहे आणि त्याच्यानंतर 316 आहे. आता हे जे आपण यूज केलेलं आहे हे आपण पूर्ण याच्यामध्ये 304चं मटेरियल यूज केलेलं आहे. तर हे कधीच रश पकडत नाही. 100% हे स्टेनलेस स्टील आहे आणि याच्यामध्ये आवाज वगैरे येत नाही. हे मेंटेनन्स फ्री आहे. ऑइल वगैरे सोडायची गरज नाही की याचे जे पिन्स आहेत इवन ते पिन्स पण सगळे 304मध्ये आहेत. तर अशा तऱ्हेने आपलं सेफ्टी गेट आपण पूर्ण हे कंप्लीट केलेलं आहे. आता आपण लिव्हिंग रूमचं टूर घेऊया. या आपण लिव्हिंग रूममध्ये आलो आहे. लिव्हिंग रूममध्ये तुम्ही इथे बघू शकता. आता इथे वरती आपण एक ओव्हरहेड कॅबिनेट्स घेतले आहेत. तर हे ओव्हरहेड्स कॅबिनेट घ्यायचं कारण हे की ह्याच्या खाली आपण इथे एक डायनिंग घेतलेलं आहे. क्लायंटची रिक्वायरमेंट होती की भाई आपल्याला इथे डायनिंग हवे लिव्हिंग रूममध्ये एका कडेला. तर मग आपल्याला काय करता येईल, तर त्यांना कॉम्पॅक्ट डायनिंग हवं होतं. मग आपण त्यांना स्लायडिंगमध्ये डायनिंग आपण त्यांना सुचवलं आहे. तर ह्या तऱ्हेने तुम्ही इथं बघू शकता हे डायनिंग आहे. इथे कॉम्पॅक्ट आहे. हे 4 सीटर आहे 2+2 आणि ह्याच्यामध्ये जे आपण इथे मेकॅनिझम जे यूज केलं ह्याला आपण सीझर्सही बोलतो. तर हे सगळे सीझर्स आपण एप्को हे ब्रँडचे यूज केले आहे आणि मी तुम्हाला हे पर्सनली रिकमेंड करेल की एप्को ब्रँडचे तुम्ही सीझर्स यूज करा. कारण का मार्केटला जर तुम्ही बघाल तर अनेक सीझर्स अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये लोकल कंपनी भरपूर तुम्हाला भेटतील. कॉस्टिंगमध्ये ऑब्व्हियसली फरक आहे. आता हे जे सीझर्स हे ऑलमोस्ट 5 ते 1 हजारपर्यंत हे तुम्हाला जातं आहे. पर्चेसिंग कॉस्ट डिफर आहे, 500-600 रुपये व्हॅरी होतात प्रत्येक ह्याच्यामध्ये शॉप टू शॉप. तर आपलं हे जे काही हे सगळं तर आपलं डायरेक्ट आपण डिस्ट्रीब्युटरकडनं आपण हे माल उचलतो. आणि बाकीच्या मार्केटला जर तुम्ही लोकल बघितलं ते हार्डली 1000-1500 रुपयामध्ये तुम्हाला भेटतात. पण त्याला काय नंतर त्याला प्रॉब्लेम येतात कुठं ना कुठं. मग ते वेअर अँड टेअर होणे, तुमचं टेबलचा जो टॉप आहे हा व्यवस्थित ओपन होत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. त्याच्यामुळे माझं हे रिकमेंड आहे की तुम्ही कुठनंही काम करून घ्याल किंवा तुमचा जो इंटेरियरवाला आहे किंवा तुमचा आर्किटेक्ट आहे तुम्ही त्याला आधी सांगा की भैया आम्हाला जे काय आहे आम्हाला तुम्ही ब्रँडेडमध्ये द्या, एप्को कंपनीमध्ये द्या. अजून पण बरंच आहे त्याच्यामध्ये, जर्मन मेड्स पण आहेत, पण एप्को ही बेस्ट कंपनी आहे. कारण का ह्याच्यावरती आमचं बरंच R&D वगैरे आम्ही केलेलं आहे. सक्सेस आहे, बरंच वर्षापासून आम्ही यूज करतो. आत्तापर्यंत कुठल्याही क्लायंटची कंप्लेंट आलेली नाही आहे. बरं, आता तुम्ही इथे बघाल तर हा टॉप आहे. हा टॉप आपला जो आहे हा आपण ऑलमोस्ट एक 48 इंचाचा टॉप घेतलेला आहे आपण. आणि हे जे विड्थ आहे, विड्थ ह्याची 30 इंच आहे. तर इथे 2+2 2 लोक आरामात ह्याच्यामध्ये बसतात. आणि अगेन सगळ्या बाजूला आपण इथे एज बँड्स आपण ह्याला लावलेले आहे. आणि एज बँड्स लावल्यानंतर आपण ह्याला एक मशीन फिनिश दिलेली आहे ज्याला आपण राउटर मशीन म्हणतो. तर प्रॉपर आपण राउटर मशीन इथे यूज करतो. राउटर मशीन यूज करायचं कारण हे की ह्याची जी ही धार आहे तुम्ही इथं बघाल तर ही लागत नाही हाताला, एकदम सॉफ्ट एज तुम्हाला भेटतं आहे. बरं, आता हे झालं. त्यानंतर इथे आपण इथे काही एखादं छोटंसं वॉल पीस वगैरे तुम्ही काही लावू शकताय. हे एक तर पॅनलिंग केलं आहे, खाली पॅनलिंग केलं आहे आणि मध्ये ह्याला आपण ह्याला मर्च केलं आहे. तर हे कसं दिसायला पूर्ण वन पीस दिसतं आहे. आणि इथे आपण वरती आपण ह्याला क्रॉकरी बोलवू शकता.
तुम्ही ॲज अन क्रॉकरी ह्याला यूज करू शकता किंवा बाकीचं जे काही तुमचं स्टफ आहे तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. अगेन सगळ्यांना आपण इथे आतनं पूर्ण फॅब्रिक लॅमिनेट्स यूज केलेले आहे. फॅब्रिक लॅमिनेट्स कसं दिसायला हे छान दिसतात आणि इथं आपण ब्राऊन लॅमिनेट्सचा इथं यूज केलेला आहे. आणि ह्या बाजूला जर तुम्ही इथे बघाल तर इथे आपण एक वर्टिकल कॅबिनेट दिलेला आहे. अगेन हे स्टोरेजसाठी आहे. जे काही सामान वगैरे आहे एक्सेस तुम्ही आरामात ह्याच्यामध्ये स्टोअर इथे करू शकता. आता हे डायनिंगला तुम्ही इथं बघाल तर ह्याला 2 लिव्हर दिलेत खाली, LH आणि RH ला. एकदम इझी आहे, म्हणजे आरामात लहान लेकरं पण ह्याला ऑपरेट करू शकता. आता ह्याला लिव्हरला तुम्ही दाबलं की डायरेक्ट हे खाली हे क्लोज होतं आहे. हे तुमचं क्लोज झालं, कोण पण येत नाही की आपल्या मागे इथे डायनिंग आहे. बरं, आता ह्याच्या अपोजिटला बरोबर आपण आता इथं देवारा आणि शोकेस केला आहे, त्याचा आता आपण इथं टूर घेऊया. कॅमेरा तुम्ही थोडंसं इथे घ्या. आता इथे आपला हा देवारा आहे. देवारामध्ये आपण इथे 2 पायऱ्या केलेल्या आहेत, हे रिमूव्हेबल आहेत. त्यानंतर इथे नैवेद्यासाठी आपला एक पॅड आलेला आहे. त्यानंतर खाली आपण ड्रॉ घेतलेले आहेत. ड्रॉमध्ये तुमचं जे बाकीचं जे काही सामान वगैरे आहे तुम्ही याच्यामध्ये इथे ठेवू शकताय. खालच्या बाजूला तुम्ही इथं बघितलं तर इथे मोठा आपण एक कंपार्टमेंट दिलेला आहे. जे काही आपलं देवाराचं सामान वगैरे आहे ते तुम्ही आरामात ह्याच्यामध्ये ठेवू शकताय. खालची जी ही फळी आहे ही आपली रिमूव्हेबल आहे. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही ठेवू शकताय. एखादं काय मोठं सामान वगैरे ठेवायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही ते काढू शकताय. अगेन सगळे ऑटो सॉफ्ट क्लोज हिंजेस आहेत. सगळे फिटिंग्स इथं जे काय आहेत सगळे आपण जर्मन फिटिंग्स यूज केलेले आहेत. त्यानंतर इथे प्लायवूड जे आहे, सरांची अशी रिक्वायरमेंट होती की मला सैनिक पाहिलं आहे, सैनिकमध्ये BWP, तर 100% हे पूर्ण घराचं काम आपण सैनिक BWPमध्ये केलेलं आहे. सगळे जर्मन फिटिंग्स यूज केलेले आहेत. जर्मन फिटिंग्समध्ये आता काय की जे काही आपले हिंजेस आहेत हे सगळे आपण ऑटो हिंजेस यूज केलेले आहेत. हेपो हेटिचचे, हे JB आहे हेटिचमध्ये. त्यानंतर चॅनल्स जे आहेत, चॅनल्स मी पर्सनली गोदरेजचं मी प्रिफर करतो आणि मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की गोदरेज वापरा. म्हणजे हे काय आपलं स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे गोदरेजतर्फे, पण आज जे काही आज आम्ही एवढं 12-14 वर्ष आज आम्हाला प्लस झालेत काम करून ह्या क्षेत्रामध्ये. आता बाकीचे बरंच चालेत, आता मी त्यांचं नाव घेत नाही आहे. मार्केटमध्ये अनेक चांगले कंपन्या आहेत, पण गोदरेजचे जी म्हणजे त्याचा जो वजन आहे चॅनलचं, त्याची जी फिटिंग आहे आणि त्याची जी क्वालिटी आहे हे एकदम बेस्ट आहे. कसंही वापरा, आहे रफ अँड टफ आहे, त्याला मेंटेनन्स येत नाहीत. मेन म्हणजे काय होतं की त्याच्या जे गोळ्या आहेत ना आपले जे चॅनलचे, ज्याला आपण टेलिस्कोपिक चॅनल म्हणतो, ह्याचे गोळ्या वेअर अँड टेअर होऊन बाहेर पडतात आणि बाहेर पडले की मग तो ड्रॉ एका बाजूला कुठल्या तरी बाजूला तो तिरका वगैरे पडतो आणि व्यवस्थित चालत नाही. त्याचा जो स्मूथनेस जो आहे तो निघून जातो. पण गोदरेजच्या चॅनलमध्ये कसं होतं की ते गोळ्या अजिबात पडत नाही, तसे इंटॅक्ट राहतात लास्टपर्यंत. फक्त त्याला काय करायचं, पावसाळ्याचा सीझन आला की WD स्प्रे जो आहे तो आपला फक्त एकदा त्याला पफ करायचं आणि त्यातलं जे काही मॉइश्चर वगैरे आहे ते निघून जातं आणि परत तुम्हाला ते स्मूथ ऑपरेटिंग त्याच्यामध्ये भेटते. बरं, आता ह्या बाजूला लेफ्ट साईडला आपण काय केलं, लेफ्ट साईडला आपण इथे शोकेस दिले. तर हे जे लेफ्ट आणि राईटचे जे शोकेस ॲक्च्युली हे दोन्ही बुक शेल्फ आहेत. हे दोन्ही बुक शेल्फ आहेत, त्याच्यामध्ये बुक्स वगैरे ठेवण्यासाठी आपण इथे प्रोव्हिजन दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे आपण इथे तुम्ही कंपार्टमेंट्स बघू शकता. तर कंपार्टमेंट्स आपण यातले काय केलेत, हे सगळे आपण ग्लासचे शेल्फ दिलेत. 8 mm मध्ये टफन ग्लास दिलेली आहे. हे सगळे रिमूव्हेबल ग्लास आहे. त्यानंतर आत प्रोफाईल दिली आहे त्याला हायलाईट करण्यासाठी. आणि ह्या बाजूला तुम्ही जर बघाल तर ह्या बाजूला आपण सगळे प्रोफाईल शटरचं आपण यूज केलेलं आहे. सेंट गोबिनची ग्लास आपण टाकलेली आहे आणि सगळी ग्लास जी आहे ही पूर्ण ब्लॅक टिंटेड ग्लासमध्ये आहे. आणि देवाराचं आता तुम्ही जर बघितलं, आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, इंस्टाला तुम्ही नेहमी बघत असाल की इथं सगळे सागचे आपण पिलर्स इथं दिलेले आहेत. हे सगळे खांब जे आहेत हे सगळे सागचे आहेत आणि आपण याला पॉलिश केलेलं आहे. तर हे कसं असतं की हे लावल्यानंतर सिम्पल सोबर छान दिसतं आपलं देवारा. तर अशा तऱ्हेने आपला हा देवारा कंप्लीट झालेला आहे. देवाराचे जर स्पेसिफिकेशन सांगायला जर तुम्हाला गेलं तर ह्याचं असं आहे की ह्याची जी हाईट आहे ही 7 फूट हाईट आहे देवाराची. ही स्टँडर्ड हाईट आहे. तुम्ही कधी देवारा कराल तर स्टँडर्ड हाईट ठेवा किंवा त्याला आपण जे म्हणतो लँटन लेवलला 7-7.5 फीटाला हे स्टँडर्ड असतं. आणि ह्याची जी विड्थ आहे ती विड्थ ती व्हॅरी होते, डिपेंड क्लायंट टू क्लायंट यांची रिक्वायरमेंट कशी आहे. आता ह्या सिनेरोमध्ये 36 इंच आपण ठेवली आहे, म्हणजे 3 फूट ह्याची विड्थ ठेवली. आणि नॉर्मली जे स्टँडर्ड आहे ते 7-7.5 फूट हाईट आणि त्याची जी विड्थ आहे ही 2 फूट असते. ही मिनिमम आहे. मॅक्झिमम मग ती डिपेंड आहे. ठीक आहे, आता हे इथलं आपलं टूर झालं आहे. आता आपण जाऊया किचनकडे. आता आपण आलो आहे किचनमध्ये. किचनमध्ये तुम्ही इथं बघू शकता, ह्या बॅक साईडला आपण इथे क्रॉकरी घेतलेली आहे. क्रॉकरीमध्ये इथे आपण सगळे प्रोफाईल शटरचं यूज केलेलं आहे. इथले जे प्रोफाईल शटर आहेत हे खाली आहेत, हे पण आता फिटिंग होऊन जातील आपले. वरच्या बाजूला सगळे आपण लॉफ्ट घेतलेले आहे. त्यानंतर आपली इथे चिमणी आहे. चिमणी आपण ही फेबरची लावली आणि ही डक्टिंगवाली आहे. बरं, आता बरंच क्लायंटला हा क्वेश्चन असतो की दादा चिमणी नेमकी कुठली घ्यावी. बरं, आता ह्याच्यामध्ये 2 सिनियर आहे. एक जी चिमणी आहे, आता तुम्ही माझ्या मागं जे बघाल
तर ही डक्टिंगवाली आहे आणि दुसरी जी आहे ती आहे डक्टिंगलेस. डक्टलेसमध्ये काय असतं, त्याच्यामध्ये असतं कार्ट्रेज. दोन्हीचे फंक्शन सेम आहे पण ह्यूज डिफरन्स आहे. ह्यूज डिफरन्स कसा आहे, डक्टिंग काय करतो, पूर्ण उचलतो, जे काही वास वगैरे आहे आपलं, जे काही फोडणी वगैरे देतो, धूर वगैरे आहे सगळं उचलतो. आणि डक्टिंग म्हणजे त्याच्यामध्ये पाईप असतं, सगळं उचलून तो बाहेर फेकतो. दुसरी जी आहे डक्टलेस, डक्टलेसमध्ये कसं असतं, कार्ट्रेज असतं. जसं आरोमध्ये आपलं कार्ट्रेज असतं तसं कार्ट्रेज तो काय करतो, इथलं जे काही वारा वगैरे, जे काही धूर वगैरे आहे, वास वगैरे वॉटेवर, ते सगळं खेचून घेतो. त्यातलं जे तेल आहे ते स्पंजला चिटकतं आणि बाकीचं तो परत फेकतो. म्हणजे इथं तुम्ही फोडणी दिली की परत तुम्हाला तो ठसका बसणार, तो बाहेर फेकत नाही. त्यामुळे माझं रेकमेंडेशन हे की भले तुम्ही व्हेजिटेरियन असो किंवा नॉन व्हेजिटेरियन असो, तुम्ही डक्टिंगवाली घ्या, बेस्ट आहे. तुमचा जो गॅस स्टोव आहे त्याच्यामध्ये जर समजा 3 बर्नर आहे, 3 बर्नरला 60 सेंटीमीटरची खूप झाली. त्याच्यावरती जर समजा तुमच्या याला जर 4 बर्नर आहेत तर मग तिथे मग तुम्हाला 90 सेंटीमीटर वगैरे त्यासाठी तुम्हाला मग जावं लागतं आहे. मग डिपेंड आहे की तुमचं कुकिंग वगैरे कसं आहे, तुमची फॅमिली वगैरे कशी, न्यूक्लियर फॅमिली आहे, छोटी फॅमिली आहे, 60 सेंटीमीटर खूप पुरेसी आहे तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये सगळं तुम्हाला हे सेन्सर्स दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये जसं तुम्ही वेव्ह कराल तसं त्याची स्पीड वाढते, लाईट्स वगैरे लागतात. हे आता सगळीकडे आता हे असं कॉमनली आता मार्केटमध्ये भेटायला लागतं. बरं, आता चिमणीबद्दल तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिली की चिमणीचं सिलेक्शन कसं असावं आणि त्याच्यामध्ये काय काय रिक्वायरमेंट्स असावे आणि त्याचं दोघांचं ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज काय, हे सगळं मी तुम्हाला डिटेल्स आता सांगितले. बरं, आता आपण बघूया क्रॉकरीमध्ये परत. आता जसं आता इथे सगळे आपण वरती प्रोफाईल डोअर्स घेतलेले आहेत. ह्या बाजूलाही प्रोफाईल डोअर आहेत. हे सगळे टिंटेडमध्ये आहेत, ब्लॅक टिंटेड ग्लास आहेत. अगेन ह्या सगळ्यांनाही आपण सगळे इथे सेंट गोबिनचे पूर्ण ग्लासेस यूज केलेले आहे. त्यानंतर इथं तुम्ही बघितलं तर हे त्या बॉटलसाठी आपण एक रॅक बनवलेलं आहे. जे काही तुमचे मसाल्याचे बॉटल्स वगैरे आहे त्यावर मग तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. ह्या बाजूला तुम्ही इथं बघितलं तर इथे आपण एक रोलिंग शटर दिलेला आहे, ज्याला आपण PVC रोलिंग शटर असं म्हणतो. ह्याच्यामध्ये मिक्सी वगैरे तुम्ही ठेवू शकताय, मिक्सीचे भांडी वगैरे तुम्ही ठेवू शकताय. अगेन त्याला मिक्सीसाठी कनेक्शनसाठी आपण आत एक सेपरेट आपण इथे बोर्ड दिलेला आहे आणि तुमचं मिक्सी वगैरे तुम्ही इथे ठेवू शकता. त्यानंतर तुमचं एखादं छोटंसं समजा OTG वगैरे आहे ते आरामात तुम्ही ह्याच्यामध्ये मांडू शकताय. आणि हे PVC रोलिंग कसं, ह्याला मेंटेनन्स नाही आहे, एकदम इझी आहे. डायरेक्टली तुम्ही ह्याला धुवू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याला. आता तुम्ही बघू शकता इथे आपलं 4 इंचाचा ड्रॉवर आहे. त्यामध्ये इथे आपण कटलरीचा इथे ट्रे दिलेला आहे. हा कटलरीचा जो ट्रे आहे हा रिमूव्हेबल आहे. हा पूर्ण PVC मध्ये असतो. घाण वगैरे झालं की तुम्ही याला बाहेर काढून धुवू शकताय. ह्याच्यामध्ये तुमचे जे काही चमचे वगैरे आहेत, सुरी आहे, गॅस लायटर आहे, इत्यादी आयटम तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकताय. सगळे ऑटो क्लोज आहे. त्यानंतर खाली तर 4 इंचाचा हा ड्रॉवर आहे. ह्याच्यामध्ये स्टँड येते, त्याच्यामध्ये तुम्ही छोटे प्लेट्स वगैरे ठेवू शकताय. त्यानंतर खालचा हा जो आहे हा 8 इंचाचा आहे. 8 इंचामध्ये येते, ह्याच्यामध्ये तुम्ही जेवणाची ताटं वगैरे जे आहे ते ठेवू शकताय. त्यानंतर आपलं इथे पुलआउट आहे, हा 2 शेल्फ पुलआउट आहे, ज्याला आपण बॉटल पुलआउट असं म्हणतो. त्याच्यामध्ये तुमचे जे काही मसाल्याचे बरण्या वगैरे आहेत, तुपाचे बरण्या वगैरे आहेत ते तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकताय. त्यानंतर अगेन इथे 8-8 इंचाचे हे 2 टँडम दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुमचे बाउल आहेत, कढई आहेत, छोटे कुकर वगैरे आहेत, जे काय आहेत आयटम तुम्ही आरामात त्याच्यामध्ये ठेवू शकताय. त्यानंतर आपण इथे एक शटर दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये इथे सिलेंडर जो आहे त्याच्यासाठी आपण इथे एक प्रोव्हिजन दिलेली आहे आणि बाकीचे पण इथे आपण शटर दिले आहे, त्याच्यामध्ये डबे वगैरे तुम्ही ठेवू शकता. हे ड्राय बाल्कनीचा हा पूर्ण एरिया आहे. तर इथे आपण काय केलं की इथे पूर्ण स्पेस होती, आता इथे वॉशिंग मशीन येणार आहे. तर मग आम्ही म्हटलं की आता इथं किचनची जागा खूप छोटी आहे, तर म्हटलं समजा आता मॅडम तिथं काही काम करत असेल आणि मेड आली तर मग अडचण होती. तर मग आम्ही इथे जे आहे इथं आपण एक ओटा बनवलेला आहे. हा सर्व्हिस ओटा केला आहे आपण. आता हा ओटा तुम्ही बघाल तर हा आपण पूर्ण बॉक्स टाईप केलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये काय केलं, पूर्ण कडप्पा आधी टाकला आहे. कडप्पा टाकल्यानंतर पूर्ण त्याच्यामध्ये डस्ट आणि पूर्ण सिमेंट, पूर्ण हा माल टाकला आहे. माल टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण ग्रेनाईट टाकलं आहे. तर ह्याला आपण टेक्निकली बॉक्स टाईप असं म्हणतो. याची ही जी हाईट आहे अराऊंड 3.5-4 इंचाचं आहे. पूर्ण ह्याची हाईट ही होते. तर ह्याचं कारण काय बॉक्स टाईप, की हे एकदम हेवी ड्युटी होतं. ह्याच्यावरती किती आपण काही थांबलो, समजा वरती थांबून आपण काय क्लीन वगैरे करतोय, हा कधी क्रॅक होत नाही भविष्यात आणि हे लॉंग लास्टिंग आहे. मार्केटमध्ये काय चाललं आहे की मार्केटमध्ये डायरेक्ट हे लोक काय करतात की पाईप स्क्वेअर ट्यूबमध्ये हे लोक फ्रेम बनवतात फॅब्रिकेशनमध्ये आणि त्याच्यावरती 19 mm जे ग्राइंडर डायरेक्ट ते ठेवतात, झालं शॉर्टकटमध्ये. पण ते काय होतं पुढे जाऊन मग ते कुठेतरी क्रॅक होणं, लिकेज होणं, बऱ्याचशा त्या गोष्टी होतात. आता ह्याच्यामध्ये कसं हे एकदम हेवी ड्युटी. त्यानंतर इथं आपण नळ लावलेला आहे, मुवेबल आहे.
आणि सिंक आहे आपला. आणि त्याच्यानंतर इथे खाली आपण जे आहे हे ओपन ठेवलेलं आहे. आपण काही आपल्याला वस्तू घ्यायचं झालं तर हँडी असेल, आणि समजा आपण याला जर क्लोज केलं मग इथे मशीन आहे, मग ते प्रत्येक वेळेस ते खोलणं बंद करणं ते अडचण होते. त्यासाठी आपण इथं काय केलं, ह्याला ओपनच ठेवलं आहे. आता आपण आलो आहे किड्स रूममध्ये. किड्स रूममध्ये इथे तुम्ही मायामागं बघू शकता. ॲक्च्युली इथे एक मोठी खटकी होती. ही खटकी जवळपास एक 5 फूट बाय 7.5 फुटाची ही मोठी खटकी होती. तर ह्या खटकीमध्ये आपण इथे वॉर्डरोब आपण फिट केलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता, हा आपण इथं ओपनेबल वॉर्डरोब घेतलेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये जे हिंजेस आहेत, तर हिंजेस आता तुम्ही इथे जरा थोडंसं लक्ष द्या. हिंजेस ह्याच्यामध्ये 2 सिनेरियोमध्ये येतात. एक जे हिंजेस येतात हे डब्ल्यू हिंजेस आहेत, ज्याला आपण मेकॅनिकल हिंजेस म्हणतो, आणि दुसरे जे हिंजेस येतात ते ऑटो हिंजेस येतात. पण कामाचं स्टँडर्ड असं म्हणतं की ज्यावेळेस आता आपण इथे हा आपला 19 mm पूर्ण 100% आपण इथे पाईनवूड हा यूज केलेला आहे. आता हा पाईनवूड का यूज केला आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. तिथं आपण याचं डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तर काय होतं की इथे जर समजा आपण ऑटो घेतले हिंजेस, आणि पाईनचं जरा वेट असतं थोडंसं, तर हे कंटिन्युअसली यूज करून करून काय होतं की हिंजेस ऑटो हिंजेस हे थोडंसं वेअर अँड टिअर होतं आहे. तर त्यानंतर त्याला काही एक टाईम पिरियड नंतर त्याला थोडंसं सेटिंग करावं लागते. मग त्यावेळेस तुमचे डोर जे आहेत ते वर खाली थोडेसे होऊ शकतात, किंवा क्लोज करताना थोडंसं मागं पुढं ते मिसअलाइनमेंट होण्याची शक्यता असते ऑटो हिंजेसला. त्याच्यामुळं कसं आहे की मेकॅनिकल जर दिलं तर मेकॅनिकल हा मेंटेनन्सच नसतो. हा मेंटेनन्स पूर्ण तुमचा स्किप होऊन जातो. प्लस मेकॅनिकलला कसं आहे, रफ अँड टफ एक तुम्ही कसंही वापरा. घरी लहान लेकरं आहे, आता ठीक आहे त्यांना समजत नाही, जोरात दार ओपन केलं बंद केलं तरी मेकॅनिकलला काय होत नाही, पण ऑटोला इफेक्ट पडतो त्या गोष्टीचा लागतं. त्यामुळे ऑटोला जे आहे खूप सांभाळून वापरावं लागतं. त्यामुळे माझं पर्सनल हे रिकमेंडेशन आहे की जिथं तुमचे ओपनेबल वॉर्डरोब आहे तिथं तुम्ही ऑटो हिंजेस नका घेऊ, तिथं तुम्ही मेकॅनिकल हिंजेस घ्या. आता ह्या मेकॅनिकल हिंजेसमध्ये पण बरंच व्हरायटीज मार्केटला. त्याच्यामध्ये एक जे येतं ते MS येतं. MS म्हणजे माइल्ड स्टीलमध्ये त्याला प्लेटिंग केलेलं असतं, पण ते काही टाईम पिरियड नंतर ती प्लेटिंग निघून जाते आणि रस्ट व्हायला तिकडनं सुरुवात होते. दुसरं जे आहे ते थोडंसं SS येतं. SS पण कसं 202 येते, पण ते जरा कसं आहे की त्याची जी थिकनेस आहे ती जरा कमी आहे. अराउंड 1 mm समथिंग आहे. 1 mm 1.2 mm काहीतरी एक अप्रॉक्स आहे. ओके. आणि तिसरं जे आहे ते येते ब्रासमध्ये. तर आपण हे जे हिंजेस यूज केले, आपण हे 100% ब्रासमध्ये यूज केलं, आणि सगळ्याची जी थिकनेस वॉल थिकनेस आहे हे सगळ्याची 1.5 mm वॉल थिकनेस आहे. तर टिकायला हे हिंजेस एकदम हेवी ड्युटी आहेत, रफ अँड टफ आहेत. एकदा तुम्ही हिंजेस लावले तर मग ह्याला काही बघायचंच नाही, आणि मेंटेनन्स ह्याला काहीच नाही, 0 मेंटेनन्स आहे. त्यानंतर इथं अगेन इथं आपण ड्रॉ घेतलेला आहे. सगळीकडे आपण फॅब्रिक लॅमिनेटचा यूज केलेला आहे. हे जेवढे शेल्फ आहेत हे सगळे रिमूव्हेबल आहेत. जसं तुम्हाला पाहिलं त्या अकॉर्डिंगली तुम्ही हे शेल्फ काढू शकताय. ड्रॉवर सगळे आपले हँडललेस केलेले आहेत आपण इथे. त्यानंतर अगेन इथे गोदरेज लॉक आपण दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपण इथं टॉवर बोल्ट जे आहेत, टॉवर बोल्ट आपण इथे ऑटो टॉवर बोल्ट यूज केलेले आहेत. नॉर्मली तुम्ही जर बघाल तर मार्केटला तुम्हाला ते मेकॅनिकलवाले टॉवर बोल्ट देतील की दरवाजा बंद करा, हा असा दरवाजा बंद करायचं आणि कडी लावायची. पण ते खालची कडी तुम्ही लावू शकता, पण वरची कडी कशी लावणार, बरोबर, हात पोचत नाही. त्यासाठी ऑटो लावा. ऑटोमध्ये कसं असतं, इथे एक लिव्हर असते. हा डोर तुम्ही बंद केला आणि ज्यावेळेस तुम्ही हा दुसरा डोर बंद करताय ऑटोमॅटिकली तो लिव्हर प्रेस होतो आणि हा डोर खुलत नाही. तुम्ही याला लॉक करा, झाला तुमचा डोर हा लॉक झाला. आता तुम्हाला हा डोर खोलायचा आहे, हे अनलॉक करा. जसा तुम्ही हा डोर खोलला लगेच हा डोर तुमचा ओपन होतो. तर हे तऱ्हाने ते ऑटोमॅटिक यूज केलेलं कधी चांगलं. तर मेकॅनिकल तुम्ही कधी काम करत असाल घराचं तर तुम्ही त्यांना सांगा, तुमचे जे इंटेरियरवाले आहेत किंवा तुमचे जे मिस्त्री आहेत तुम्ही त्यांना सांगा की भैया आम्हाला मेकॅनिकल नको, ऑटो लॅक्चर्स आम्हाला हवं आहेत म्हणून. ठीक आहे. आता हे झालं. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपण इथे पूर्ण डिझायनर लॅमिनेट्स लावलेत. आता माहीत नाही व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं दिसतंय, ह्याला पूर्ण एक बारीक नक्षी आहे आणि ही प्रॉपर नक्षी आपण इथं मॅच करून घेतलेली आहे. तुम्ही जर इथं बघाल तर प्रॉपर हे सगळे नक्षी जे आहेत प्रॉपर मॅच करून ह्याला घेतलेले आहेत. आणि सगळे आपण ह्याच्यामध्ये माइल्ड इंग्लिश कलर्स जे आपण म्हणतो, सगळे इंग्लिश कलर्स आपण इथं यूज केलेले आहे. अगेन हे जे हँडल आहेत हे पूर्ण 2 फुटाचे हँडल आहेत. प्युअर ॲल्युमिनियममध्ये हे हँडल आहेत. सगळे आपले जे लॉक्स आहेत सगळे युरोपाचे लॉक्स आहेत. मेन डोरला युरोपाचे लॉक्स लावलेत. ड्रॉवरचे जे लॉक्स आहेत ते सगळे गोदरेजचे लॉक्स आहेत. खालच्या बाजूला तुम्ही जर बघाल तर इथे आपण काय केलं आहे, इथे आपण पूर्ण ड्रॉवर सिस्टम दिलेलं आहे. पूर्ण ड्रॉ तुम्ही बाहेर काढू शकताय
हे क्लीन पण करायला इझी पडते. आतलं सामान तुम्हाला आवरायचं, ड्रॉ बाहेर काढा, निवांत बसा खाली, आवरून घ्या, आवरून झालं परत तुम्ही ह्याला आत क्लोज करू शकता. युजर फ्रेंडली आहे. नॉर्मली काय होतं की तुम्ही जर बघाल की काय होतं की हे मार्केटला लोक खाली वॉर्डरोब बनवतात आणि वरच्या बाजूला लॉफ्ट देतात. पण वरच्या बाजूला लॉफ्ट असलं की मग ते सारखं स्टूल घ्या, वरती चढा, ते सामान काय काढायचं झालं किंवा काय ठेवायचं झालं ते सारखं ते त्रास होतं. त्यापेक्षा अपसाईड डाऊन केलेलं कधी चांगलं. खालच्या बाजूला तुम्ही ड्रॉवर्स घ्या आणि डायरेक्ट सिलिंग टच आपलं वॉर्डरोब घ्या, तर ते यूज करायलाही बरं पडतं आणि ॲस्थेटिकली लुक पण याचा चांगला येतो. ह्या बाजूला तुम्ही बघाल तर इथं आपलं वर्कस्टेशन आपण केलेलं आहे. ॲक्च्युली तर डेस्क नाही केला आहे, कारण का हे जे क्लायंट आहेत त्यांच्याकडे नवीन एक्झिस्टिंग त्यांनी घेतलेला होता डेस्क, तर ते म्हटले की साहेब आम्ही तो एक्झिस्टिंग डेस्कच वापरणार, नवीन पडूनच आहे. तर त्यामुळे फक्त आपण वरची इथं कॅबिनेट्स दिलेले आहेत. वरती कॅबिनेट्स आहे, खाली कॅबिनेट्स आहेत. इथे एक ओपन पॉकेट आहे, ह्याच्यामध्ये लाईट सिस्टम दिलेली आहे, प्रोफाईल लाईट्स सगळे ऑटो क्लोज, ह्याला हिंजेस दिलेले आहेत. बरं आता आपण टूर घेऊया मास्टर बेडरूममध्ये. बरं आता आपण मास्टर बेडरूममध्ये आलेलो आहे. इथेही सेम तसंच वॉर्डरोब आहे. इथे खटकी तेवढीच होती, 5.5 फूट बाय 5 फूट बाय 7.5 फुटाची इथे खटकी होती. तर अगेन इथे सेम आपण तसंच वॉर्डरोब आपण इथे फिटमेंट केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये कंपार्टमेंट वगैरे सेम आहे जसं किड्समध्ये होतं तसंच. अगेन सगळं फॅब्रिकचं आपण आत यूज केलेलं आहे. नंबर ऑफ कंपार्टमेंट्स दिलेले आहेत. हे जे कंपार्टमेंट्स आहेत हे सगळे आपण कस्टमाइज करतो, जशी क्लायंटची रिक्वायरमेंट आहे त्या अकॉर्डिंगली आपण इथे कंपार्टमेंट्स त्या हिशोबाने आपण इथे मांडून देतो. अगेन खालचे जे ड्रॉवर्स आहेत हे सगळे आपले हँडललेस आहेत. अगेन गोदरेजचं लॉक दिलेलं आहे आपण ड्रॉवरला आणि मेन वॉर्डरोबला अगेन आपण इथे युरोपाचं एक हेवी लॉक दिलेलं आहे. खाली सगळे ऑटो टॉवर बोल्ट्स दिलेले आहेत आपण. अगेन हे ॲल्युमिनियमचे हँडल्स आलेत. खाली सेम ड्रॉवर्स आहेत, पूर्ण रिमूव्हेबल ड्रॉवर्स आहेत. आणि ह्या बाजूला तुम्ही इथं बघाल तर इथे आपण पूर्ण एक वर्कस्टेशन दिलेलं आहे. वरती एक कॅबिनेट आहे, खाली कॅबिनेट्स आहेत. खाली एक ओपन आपण इथे पॉकेट दिलेलं आहे, जे काही तुमचे स्टेशनरी आयटम्स वगैरे जे काही आहेत ते आरामात तुम्ही इथे ठेवू शकता. त्यानंतर इथे आपला डेस्क आलेला आहे. डेस्कच्या खाली तुम्ही बघू शकता इथे हँडललेस आपण ड्रॉ दिलेला आहे. आता तुम्ही इथे कॉम्बिनेशन जर तुम्ही बघाल तर पूर्ण घरामध्ये आपण पेस्टल कलर्सचा आपण यूज केलेला आहे. आता इथे आपण 4 कलर्स यूज केलेले आहेत. तर इथे आता पिंक आहे, त्यानंतर हा डिझायनर लॅमिनेट आहे. खाली जो आहे तो ब्लू आहे, तोही डिझायनर लॅमिनेट आहे. त्यानंतर इथे ब्राऊन आणि इथे ऑफ व्हाईट आणि प्रत्येक ह्याला आपण इथे एज बँड्स हे यूज केलेले आहेत. कॅमेरामध्ये तुम्ही थोडंसं ह्या साईडला या म्हणजे आपल्याला लॉफ्ट दाखवता येईल. ह्या बाजूला तुम्ही इथे बघा वरती आपलं ओव्हरहेड लॉफ्ट आहे. आता लॉफ्ट तुम्ही बघा, आता फिनिशिंग बघा किती छान दिसत आहे. आता माहीत नाही व्हिडिओमध्ये कसं दिसतंय, पण मे बी दिसत असेल, चांगलंच दिसणार व्हिडिओमध्ये. कारण का प्रत्यक्ष जर तुम्ही बघितलं ना खूप छान दिसतंय. तर हे सुंदर दिसायचं कारण हे की हे एज बँड्स आपण इथे यूज केले. आता तुम्ही हे एज बँड्स बघा, हे एज बँड्स पण हे 45 mm चे एज बँड आहेत. इथेही आपण एज बँड यूज केलेले आहेत. मार्केटमध्ये इथे एज बँड कोण जास्त करून यूज करत नाही, तिथे सगळे लॅमिनेट कट करून लावतात, पण आपण कंपल्सरी एज बँड यूज करतो. भले ते 45 mm असो, 32 mm असो किंवा 22 mm असो, कंपल्सरी यूज करतो. काय होतं एज बँड यूज केल्याने तुमचे हे जे ब्लॅक जे इथं आहे ती जी लाईन दिसती रंदा मारल्यानंतर ते ह्याच्यात दिसत नाही, तर तुम्हाला युनिफॉर्म पूर्ण कलर दिसतो. आता खाली बघा आपण लॅमिनेट लावले, त्यानंतर आपण इथे एज बँड लावले, तर इथे कॉर्नर जे आहेत जिथे हे इंटरसेक्ट होतं प्रॉपर एकसारखं धार दिसते बघा तुम्हाला. असं वाटतं जसं आपण त्याला पेंट केलं आहे. आणि ह्याच ठिकाणी जर समजा आपण लॅमिनेट घेतला असतं ना तर पूर्ण काळ्या रंगाची तुम्हाला लाईन दिसली असती, तर ते दिसायला थोडंसं खराब दिसतं. आणि त्यानंतर तुम्ही वरच्या आता तुम्ही डोर्स बघा, वरच्या डोर्सला पण तुम्ही साईडनं बघा. ह्या साईडनं जर तुम्ही बघितलं ना इथनं ही धार बघा किंवा ह्या बाजूची धार बघा, तिथेही तुम्हाला सगळं युनिफॉर्म कलर दिसेल, कारण का तिथेही एज बँड्स आपण यूज केलेला आहे. तर एज बँड्स हा सगळ्यात मोठा मेजर रोल प्ले करतो तुमच्या फर्निचरमध्ये. एज बँड तुमचे असावे. तुम्ही कुठेही काम करून घेत असाल, तुमचा इंटरवाला असेल, तुमचा फर्निचरवाला असेल, 100% तुम्ही त्यांच्याकडनं एज बँड हे मागून घ्या. कारण एज बँड जर नसेल तर फिनिशिंग त्या लेवलला येत नाही. आता आपण बघूया इथे आपण एक ड्रेसिंग बनवलेला आहे. कॅमेरा तुम्ही थोडंसं फिरून घ्या. इथं ड्रेसिंग आहे. हा पूर्ण आपला 7 फीट्स अराउंड हाईट आहे, म्हणजे वरपासनं खालपर्यंत पूर्ण ओव्हरऑल 7 फीट आहे. आणि ह्याची जी विड्थ आहे ही 18 इंच आहे. ही स्टँडर्ड आहे. क्लायंट मागतात की थोडंसं 2 फूट करूया, 2.5 फूट करूया, 3 फूट करूया. मग ते सिनियरोमध्ये पण म्हणजे ते डिपेंड आहे की तुम्ही डिझाईन कसं करताय.
त्या अकॉर्डिंगली मग त्याचं ते स्पेसिफाय आपण करू शकतो की विड्थ किती घ्यायची. ठीक आहे. आता ह्याच्या मागे आपण पूर्ण कंपार्टमेंट दिलेलं आहे. कॉस्मेटिकसाठी पूर्ण इथं कंपार्टमेंट दिलेलं आहे. त्यानंतर आपलं पूर्ण 6 mm पूर्ण मिरर आलेलं आहे. त्यानंतर बॅक साईडला आपण पॅनलिंग केलं आहे. तिथं आपण स्विच घेतलं आहे. स्विच आधी इथे मध्ये होतं, झरी मारून आपण सगळे बोर्ड शिफ्ट करून घेतलेले आहे. कर्व दिली आहे आपण. अगेन इथं आपण पिंक कलर डिझायनरचा आपण लॅमिनेट यूज केलेला आहे. इथं ड्रॉवर्स दिलेत खालच्या बाजूला 2, जे काही हेड ड्रायर्स वगैरे आहेत ते तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. तर अशा तऱ्हेने आपला हे टूर जो आहे हा कंप्लीट झालेला आहे. तर तुमच्या सगळ्यांचं प्रेम आमच्याबरोबर, आमच्या कंपनीबरोबर, आमच्या चॅनलबरोबर असंच असू द्या. तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचं काही काम असेल, भले ते छोटं काम असू द्या, तुमचे 2 वॉर्डरोब असू द्या किंवा एक TV युनिट असू द्या, 100% आम्ही ते करणार. असं नाही आहे की मोठं काम असेल तरच आम्ही करतो, नाही. एव्हरीवन इज वेलकम. काही काम असू द्या, छोटं काम असू द्या, किती मोठं काम असू द्या, वी आर देअर फॉर यू. तर तुमचं प्रेम आमच्यावर असंच असू द्या. धन्यवाद.